तेव्हा त्याने आर्त स्वराने भगवंताला साद घातली की भगवंता तू ये आता मला सोडवायला, या सगळ्या संकटातून माझी मुक्तता करणारा एकमेव तूच आहे. त्याने काय असं पर्टिक्युलर नाव घेतलं का हो की बाबा गणेशा तू ये किंवा महादेवा ये, इंद्रा तू ये, असं नाही घेतलंय. त्याने भगवंताला, त्याच्या हृदयात जो भगवंत होता त्याला त्यांनी साथ घेतली. आणि त्यामुळे इतर देवांनी काही लक्ष दिलेलं नाही, ज्यांना नावाने हाक मारली जाते त्यांनी. आणि भगवंत जे त्याच्या हृदयात वसलेले होते त्या भगवंतांनी या आपल्या भक्ताची आर्त साद ऐकली. आणि असं लिहिलेलं आहे की खूप स्तुती केली आहे गजेंद्राने भगवंताची, कारण तू मला आता सोडवायला ये. स्तुती केली आहे म्हणजे ती जी स्तुती केलेली आहे त्याला म्हणतात गजेंद्र मोक्ष स्तोत्र. म्हणजे आपल्या या संकटातून मुक्तता होण्यासाठी त्याने जी स्तुती केली ते गजेंद्र स्तोत्र. जेव्हा अतिशय संकटात आपण असतो त्यावेळी गजेंद्र स्तोत्र वाचावं असं भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मग आता ही जी आर्त स्वर जो ऐकला गजेंद्राचा, तेव्हा असं सांगितलंय की भगवंत भोजन करतायत, पण आपल्या भक्ताची जी साद ऐकली तर ते भोजन सोडून ते तसेच निघालेत. द्वारका मे शब्द गयो शोर भयो भारे, शंख चक्र गदा पद्म गरुड हो सिधारे. बरं आता जायला उशीर होईल म्हणून गरुडावर स्वार झालेले आहेत आणि गरुडावर स्वार होऊन हे भगवंत आपल्या भक्ताला गजेंद्राला वाचवायला निघालेले आहेत. आता गरुडावरून तिथे सरोवराजवळ आलेले आहेत आणि पटकन उतरलेत आणि दोघांनाही बाहेर काढले आणि मगरीचं मान त्यांनी सुदर्शन चक्राने कापून टाकलेले आणि गजेंद्राला सोडवलेले. आता गजेंद्राला सोडवल्यानंतर तुम्हाला असं म्हणजे परीक्षिताने विचारले की पहिल्यांदा गजेंद्राला सोडवण्याऐवजी पहिल्यांदा मगरीला का मारलं.